जरांगे पाटील यांनी 1 महिन्याचा अवधी दिलाय आणि त्यानुसार आढावा घेतला असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। जरांगे यांनी गैरसमज करून घेऊ नये, कुणालाही तुरुंगामध्ये टाकण्याचा कट नाही असं देसाई यांनी म्हटलं। समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुणीही वागू नये, वक्तव्य करू नये असं आवाहन सुद्धा शंभूराज देसाईंनी केलेलं आहे। 1 महिन्याचा कालावधी माननीय मनोजदादा पाटलांना भेटून आल्यानंतर त्यांनी मला दिला होता। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी काम केलं। आज 20 तारखेला तिने उपोषण सुरू केलं होतं। त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो। त्यांना विनंती सरकारच्या वतीने केली होती की तुम्ही उपोषण करू नका, पण तरी सुद्धा त्यांनी उपोषण केलं। पण एक गोष्ट समाधानाची आहे, मला आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली की रात्री त्यांनी थोडंसं औषधोपचार घेतलेले आहेत। त्यांनी सलाईन डॉक्टरांनी सलाईन लावायचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी सलाईन सुद्धा घेतलेला आहे आणि कदाचित उपोषणाच्या बाबतीत आज ते काहीतरी निर्णय घेऊन कदाचित ते उपोषण स्थगित करतील असं चर्चा आहे। अद्याप त्याच्यावरती फायनल काय आम्हाला कळालेलं नाही, पण आपल्या माध्यमातून माननीय मनोजदादांना आज माझी परत विनंती राहील की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी। मनोज पाटील जरांगे साहेबांना सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यापासून सरकार मागे हटणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।